नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन कथेमध्ये। माझे नाव आरुषी आहे। मी माझी मुलगी अदिती आणि तिच्या आयुष्याची कथा आहे। मी बीजनौरमधील एका छोट्याशा गावातील आहे। जेव्हा मी विधवा झाली तेव्हा माझ्या वडिलांनी माझे दुसरे लग्न एका पुरुषासोबत लावले, ज्याला आधी एक मुलगा होता आणि मला एक मुलगी देखील होती। आता माझा मुलगा आणि त्याची मुलगी एका खोलीत झोपायचे, पण मी सकाळी उठल्याबरोबर माझी मुलगी रोज चादर बदलायची। मग मी गुपचूप जुनी चादर धुवून स्वतः आंघोळ करायला जायची। अनेकदा माझी मुलगी बेशुद्ध पण झाली। ती दिवसेंदिवस खूप अशक्त होत गेली। एके दिवशी सकाळी उठून मी पटकन माझ्या मुलीच्या खोलीत गेले, पण समोरची परिस्थिती बघून लाजिरवाणी झाले। माझ्या मनातून एकच विनंती निघाली की हे देवा, असं दिवस कोणत्याही आईला दाखवू नकोस। कारण रूममध्ये माझी मुलगी आणि मुलगा काय करत होते। लग्नाच्या 2 वर्षांनीच मी विधवा झाली, त्यामुळे मी 18 वर्षाची होते, कारण माझ्या आई-वडिलांनी 16व्या वर्षी माझे लग्न केले होते। मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते, पण मला असे वाटायचे की मी त्यांच्यावर खूप मोठे ओझे आहे, जणू काही मी त्यांची मुलगीच नाही। मी जन्मालाच आल्यानंतर माझ्या आईला ते खूप दुःख वाटत होते आणि माझ्या वडिलांना तर मुलगाच हवा होता, त्यामुळेच ते पण मला नासपंत करत होते। मी एकुलती एकच मुलगी होते, ते माझ्यापासून नेहमी दूर राहायचे। त्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम कधीही केले नाही। ते मला त्यांची मानत नव्हते आणि ते माझ्यावर खूप रागवायचे। काही कौटुंबिक कटकटीमुळे माझे वडील दुसरे लग्न देखील करू शकले नाहीत, त्यामुळे ते माझं खूप तिरस्कार करायचे, माझ्याशी कठोरपणे बोलायचे आणि म्हणून त्यांनी माझं लग्न लवकर केले। माझे पती सरकारी शिक्षक होते। आम्हाला 3 वर्षाची मुलगी देखील होती, पण एके दिवशी शाळेतून येताना त्यांचा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ते मृत्यू पावले। तेही तिथेच मला सोडून गेले। तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा काळा दिवस होता। माझ्यावर संकटाचे डोंगर कोसळले होते। काही दिवसांनी माझ्या सासू-सासऱ्यांनी मला माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवले। कदाचित मी त्यांच्यावरही ओझे होते। त्यांनीही मला चांगले मानले नाही। त्यांना वाटले की मी एक दुष्ट स्त्री आहे, जणू काही मीच त्यांच्या मुलाला मारलं होतं। मग मी शांतपणे आईवडिलांसोबत त्यांच्या घरी आली। माझ्या आईवडिलांनी मला पण फक्त ओझं समजलं होतं। माझ्या मुलीला मिठी मारून मी एकटी खूप रडायचे। मग काही दिवसांनी माझ्या आईवडिलांनी माझं दुसरं लग्न एका व्यक्तीशी केलं, ज्याला आधीही एक मुलगा होता आणि मला एक मुलगी देखील होती। आम्ही दोघेही सारखेच होतो, त्यामुळे आमचं लग्न झालं। नाहीतर माझ्यासाठी चांगले स्थळही येत नव्हते। त्याचा मुलगा माझा मुलीपेक्षा 1 वर्षाने लहान होता। त्याच्या मुलाचं नाव अभिषेक आणि माझ्या मुलीचं नाव अदिती होतं। आम्ही एकत्र राहू लागलो आणि वेळ असा जाऊ लागला। लवकरच जेव्हा अदिती 16 वर्षाची झाली आणि अभिषेक 15 वर्षाचा झाला, अभिषेकच्या वडिलांचे निधन झाले। त्यांनी हे जग सोडले। याचा अर्थ माझा दुसरा नवरा नेहमीच आजारी असायचा। त्याला विविध आजारांनी घेरलेले होते, पण आतापर्यंत त्यांच्या आजारासोबत त्यांनी काहीही माझ्याशी बोललेले नव्हते। त्यांच्या जाण्यानंतर घरातील चमक नाहीशी झाली। आमचे स्वतःचे घर होते, त्यामुळे भाड्याची चिंता नव्हती आणि माझ्या घरात छोटेसे किराणा दुकान होते। एके दिवशी आम्ही सर्व झोपलो होतो, तेवढ्यात अचानक खूप मोठा आवाज आला। माझे हृदय धडधडू लागले। मी खूप घाबरली आणि बाहेर आली। हा आवाज अभिषेकच्या खोलीतून आला होता। मी त्याच्या खोलीकडे धावत गेले। तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले। खोलीचे छत पडले होते। मी घाबरली होती की या छताखाली अभिषेक तर दडला नाही ना। मी जवळ जाऊन पाहिलं तर अभिषेक तिथे नव्हताच। तो बाथरूममध्ये जायला गेला होता। त्याच्या खोलीचे सिलिंग पडल्यामुळे त्याचा जीव वाचला होता। मी देवाचे आभार मानत होते की अभिषेकला दुखापत झाली नाही, हे बरे झाले। त्याला काही झाले असते तर मी त्याच्या स्वर्गवासी वडिलांना काय उत्तर दिले असते। पण आता ते छत पुन्हा बसवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसेच नव्हते। आता त्या खोलीचा कचरा झाला होता। संपूर्ण छत कोसळले होते आणि आम्ही ते जसे होते तसे सोडले होते। त्यानंतर मी स्वतःसाठी माझे अंथरूण स्वयंपाकघरात लावले आणि दोन्ही मुलांना खोलीत झोपायला सांगितले, कारण बाहेर खूप थंडी होती आणि बाहेर कोणीही झोपू शकत नव्हते आणि खोलीत एक बेड आणि एक चटाई एवढीच पाय पसरायला जागा आहे।
त्या खोलीत झोपायचेही कसे अशी मजबुरी होती. आम्ही काय करू शकलो असतो? या एका खोलीमध्ये काही करणार नव्हतो. एका खोलीत दुकान होते आणि माझ्या नवऱ्याने घरात फक्त 3च खोल्या केल्या होत्या. आमच्या 3 जणांच्या सोयीनुसार खोल्या ठीक होत्या, पण दुकानासाठी एक खोली आवश्यक होती. आता आमची मजबुरी होती. आम्ही काय करू? आम्हाला त्याच घरामध्ये जगायचे होते. एके दिवशी माझा मुलगा मुलीच्या खोलीत झोपला. मग पहाटे असे काही घडले की मला आश्चर्य वाटले. अभिषेक सकाळी लवकर उठून नाश्ता करायला गेला, पण आदिती अजूनही झोपेतच होती. तिला इतका वेळ झोप येत नाही, पण आज ती इतकी वेळ झोपली होती. ती सकाळी लवकर उठायची, पण तिची ही सवय आता मोडली होती. पण आज मी तिला हाक मारूनही ती उठत नव्हती. काही वेळाने मी तिच्या खोलीत गेले आणि तिला पाहिले तर ती बेशुद्ध पडलेली आढळली. तिला काय झाले? पुन्हा मी खूप घाबरली होती. मी ताबडतोब अभिषेकला जवळ बोलवले आणि डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टर आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की ती बेशुद्ध झाली आहे. मुलगी खूप कमकुवत आहे. रक्ताची कमतरता देखील आहे. तिला कोणतेही जड काम करायला लावू नका. तिला विश्रांती द्या. तिला फळे, चांगले अन्न वगैरे खायला द्या. ती बरी होईल. जेव्हा अदिती बेशुद्ध झाली होती तेव्हा तिच्याकडे गेले आणि मी तिला विचारलं की तुला काय झाले आहे? ती म्हणू लागली की असेच बोलून मला चक्कर येऊ लागली आई आणि मी बेशुद्ध झाले. मी माझ्या मुलीला सांगितले की तू आराम कर, मी तुला नाश्ता आणून देते. मी बाहेर जाऊन तिला पाहिलं तर ती बसून तिचं चादर धुत होती. मी तिला विचारलं, ही चादर का धुवत आहेस तू? तुला बरे वाटत आहे का? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे. ती ओरडून म्हणाली, इथून उठून तू आधी आत जा तुझ्या खोलीत आणि नाश्ता कर, काहीतरी खा आणि मग त्याने तू बरी होशील. ती म्हणू लागली, नको, मला चादर धुणे आवश्यक आहे. आपल्या घरात बेडवर घालण्यासाठी एकच तर चादर आहे ना. मी म्हणाले, ही चादर धुण्याची काहीही गरज नाही. आधी जा काहीतरी खाऊन घे. तुझ्या डोक्यात काय आले आहे हे मला कळतच नाही. चादर इतकी घाण नव्हती की ती धुवायलाच बसलीस. हे सोडून दे, ते सोडून दे. मी तिच्या मागे ओरडू लागले. मी स्वतः ही चादर धुवून घेऊन तू उठ असे बोलू लागले. माझे एकेनाही झाली आणि गच्चीवर चादर धुवायला गेली. त्यानंतर तिने नाश्ता केला. मग ती थोडा वेळ झोपली आणि अभिषेक पण कामावर गेला होता. मी त्याला फक्त मॅट्रिकपर्यंत शिकवले होते आणि तो एका कापड दुकानात काम करायचा. तो खूप मेहनती होता. घरचे आणि दुकानचे सर्व काम तो स्वतः चालवत होता. बहुतेक मुलंच त्या दुकानात यायची. दिवस असेच गेले. खूप मुलं त्या दुकानात येत असायची. त्या दिवशी अभिषेकने मला सांगितले, आज मी जेवण करून आलो आहे. तो उशिरा आला. अदिती आधीच खोलीत झोपली होती. तोही खोलीत झोपायला गेला. मी माझी खाट पण स्वयंपाकघरात ठेवली होती. जागा बदलल्यामुळे मला झोप येत नव्हती. मी माझ्या नवऱ्याला मिस करत होते. दुसरा नवरा खूप छान होता आणि माझी खूप काळजी घेत होता. पहिल्या लग्नासाठी तो मला कधीच टोमणा मारत नव्हता आणि तो नेहमी माझ्या मुलीला स्वतःची मुलगी मानत होता. आणि मी देखील अभिषेकला कधीही सांगितले नाही की तो माझा सावत्र मुलगा आहे. त्याने माझ्याकडून त्याच्या प्रेमाचा वाटाही घेतला होता. तो माझ्यावर त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम करत असे आणि माझे ऐकत असे. त्या घरात तो एकटाच माणूस होता. तोच आमचा आधार होता. नाहीतर आम्ही दोघे बायका कुठे गेलो असतो. चांगले कामही करत होता. मी अभिषेकला असेही सांगितले की त्याने आपले शिक्षण खाजगीरित्या करावे, कारण त्याच्याकडे चांगली पदवी असेल तर त्याला चांगली नोकरी मिळेल. तो माझे ऐकत असे. पहाटे पुन्हा असे काही घडले की मी आश्चर्यचकित झाले. आदिती पुन्हा बेशुद्ध होती आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते जणू काही तिच्या शरीरातून सर्व रक्त निघाले होते. ती पूर्णपणे फिक्कट झाली होती. मग मी डॉक्टरांना बोलावले. मग ते म्हणाले, मी तिला जेवायला सांगितले होते. तुम्ही जेवणात तिला काय काय खायला दिले? मी त्यांना सर्व काही सांगितले. मी सांगितले की तिला डाळ, भाजी आणि फळेही दिले होती. दिवसभर काहीही काम करू दिले नाही. तर डॉक्टर म्हणाले की ही पुन्हा एवढी अशक्त कशी झाली? तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घ्या, अन्यथा तुझ्या मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो. कारण असे अचानक बेशुद्ध होणे आणि कित्येक तास बेशुद्ध पडणे
ही छोटी गोष्ट नाही आहे. डॉक्टरांनी सगळा प्रकार काटेकोरपणे सांगितला आणि काही वेळाने ते निघून गेले. मग जेव्हा आदिती शुद्धीवर आली तेव्हा मी तिला म्हणाली की तू पुन्हा कोणतेही काम केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. पण थोड्याच वेळाने ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली. तर ती काय करते आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. ती पुन्हा चादर धुत होती. यावेळी मी तिला दुरूनच पाहत होते, कारण ती जे काही करत होती ती क्षुल्लक नव्हते. ती बेशुद्धतून उठायची आणि चादर धुवायला लागायची. हे सगळं का करत होती? जेव्हापासून माझा मुलगा तिच्या खोलीत झोपू लागला तेव्हापासून ती असे करत होती आणि तेव्हापासून बेशुद्ध होत होती. दोघेही लहानपणापासूनच एकत्र वाढले आहेत. दोघांचेही खरे भाऊ बहिणीसारखे प्रेम होते. मग असे काय होते? माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. मी रडत आणि विचार करत होते की हे सर्व काय चालले आहे. मुलांना जन्म देताना स्त्री अशक्त होते, त्यामुळे तिच्यात ताकद उरत नाही. पण तरुण मुली अशा बेशुद्ध होऊ लागल्या, ही काय सामान्य गोष्ट नाही. दुसऱ्याच दिवशी तिने चादर धरून टेरेसवर वाळवली. मी तिला पाहत तर नाहीये ना, म्हणून ती आसपास पाहत होती. मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून हे सगळं पाहत होते. मी तिला असे जाणवू दिले नाही की ती काहीतरी माझ्याशी लपवत आहे. पण माझी मुलगी हे काय करत होती ते मी पुन्हा पुन्हा जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. ती पुन्हा पलंगावर लेटली आणि खालची चादर आहे की नाही हे मला कळू नये म्हणून वरच्या चादरीने तिने स्वतःला झाकले. पण मला ते कळले होते. मी तिला नाश्ता करून दिला आणि आणखी औषधे दिले. किराणा दुकान नीट चालत नव्हते. आमच्या दुकानात एकही मोठा ग्राहक येत नव्हता. फक्त लहान मुलं गोळ्यांची टॉफी घ्यायला यायची आणि 5-6 रुपये देऊन निघून जायचे. अशाने घर तर चालणार नव्हते. मला खूप वाईट वाटत होते. पण मी हे माझ्या मुलांनाही सांगितले नाही. अभिषेकलाही काही सांगितले नाही, कारण तो आधीच नोकरी करत होता. आता अशा परिस्थितीत जर मी काही गोष्टी त्याला सांगितली असती तर तो आणखीच अस्वस्थ झाला असता. पण मी स्वतः खूप अस्वस्थ झाली होती. वर डॉक्टरांनी मुलीला चांगल्या गोष्टी खायला सांगितल्या होत्या, पण घरी डाळ भाकरीचे पैसेही पुरेसे नव्हते. घर खर्च भागवणं खूप अवघड जात होतं. पण एके दिवशी खूप विचित्र घडलं की मी माझ्या मुलाला, अभिषेकला आणि अदितीला अशा गोष्टीबद्दल बोलताना ऐकले जे मला अजिबात समजले नाही. माझा मुलगा म्हणाला की तू आधीच तुझी तब्येत खराब केली आहेस. असे चालणार नाही. जर तुला इतका त्रास होत असेल तर आपण हे सर्व करू शकत नाही. माझी मुलगी म्हणाली, नाही, मला हे काम करावेच लागेल. अशा संधी वारंवार येत नाहीत. मला काय माहिती होते की माझ्यासोबत हे सर्व काय होईल? मला माहिती नव्हते की माझ्यात इतकी ताकद नाही आहे. माझा मुलगा म्हणाला की आता तुला माहिती आहे ना, मी तुझा जीव पणाला लावू शकत नाही. तेव्हा माझी मुलगी म्हणाली की नाही, 2-4 आठवड्याचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर संधी मिळणार नाही. काय होतं हे सगळं मला काहीच समजले नाही. हे दोघे काय बोलत आहेत? एके दिवशी मी एक गोष्ट पाहिली ज्यामुळे मी थक्क झाली. पहाटे माझ्या मुलीने पुन्हा चादर धुवून टेरेसवर वाळवली आणि तिच्या एका बाजूला उभी राहून तिला उलट्या होत होत्या. तर मी म्हणाली, काय झालंय तुला? ती घाबरली आणि म्हणाली की अचानक माझे मन अस्वस्थ झाले. मी घाबरले. काय म्हणायचे आहे की तुझे मन अस्वस्थ झाले? तू काय खाते आहेस असे की तुझे मन अस्वस्थ होईल? आणि तू पुन्हा पुन्हा चादर का धुते आहेस? मला सांग ना. तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. जर मला कळाले की तू असे काही कृत्य केले आहेस त्यामुळे मी आणि तुझ्या वडिलांची इज्जत मातीत मिसळेल, तर मी तुला कधीही माफ करणार नाही. माझ्या मुलीला धक्काच बसला. ती म्हणाली, आई कसल्या गोष्टी बोलतेस? असं काहीच नाही आहे. जरा तू विचार करतेस. तू हे सगळं सोडून दे. आज तू चित्रपट पाहिला आहेस किंवा कोणीतरी माझ्या विरुद्ध तुझे कान भरले आहेत की तू असे बोलत आहेस. तुला कसं काय वाटत नाही की माझ्याशी असं बोलावे? मी असे का करू? आणि जर मी काही चादर धुतली तर मग काय झालं? चादर घाण झाली होती म्हणून मी धुतली. तुला माहिती आहे की माझी खूप दिवसापासून तब्येत बिघडली आहे. त्यामुळे औषधं घेतल्याने माझे पोटही खराब झाले आहे. मला उलटी झाली.
तर याला काही दुसरा अर्थ नाही का? माझी मुलगी माझ्याशी असे बोलत होती. मी तिच्या चेहऱ्यावर चापट मारली आणि ती जमिनीवर पडली. तेवढ्यातच अचानक तिथे अभिषेकसुद्धा आला. तो म्हणाला, आई तू काय करते आहेस? तू तिच्यावर हात का उचलला आहेस? तर मी तिला म्हणाले, हो, तिला मी मारले आहे. तू काय करणार आहेस? मी हात उचलला आहे. हे फार पूर्वीच करायला हवे होते. मी थोडा उशीर केला, पण मी अजून या प्रकाराच्या तळापर्यंत पोहोचली नाही आहे. ज्या दिवशी मला तुम्हा दोघांबद्दल सत्य कळेल त्या दिवशी बघा मी काय करेल. मला काय झाले ते मलाच कळले नाही. माझ्या मनात जे येत होतं ते मी बोलत होती, जे मला अशा प्रकारे बोलायला नको होते. रात्री अचानक माझे डोळे उघडले आणि माझ्या मुलांच्या खोलीची लाईट चालू असल्याचे मला दिसले. त्यावेळी ते काय करत होते ते यावेळी झोपले असायला हवे होते आणि संध्याकाळी ते मला सांगत होते की आज ते लवकरच झोपणार आहेत. मी खोलीच्या जवळ गेले तर ते दोघं फक्त जागेच नव्हते तर काहीतरी सुद्धा बोलत होते. त्यांना खूप आनंद होत होता. माझा मुलगा म्हणत होता की तू खूप भाग्यवान आहेस. तर मुलगी म्हणू लागली की हो, मी खूप नशीबवान आहे. पण आता उद्या पुन्हा जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा आई मला पाहून खूप काळजी करेल. आपण असं किती दिवस खोटं बोलणार आणि आईला या गोष्टी लपवून ठेवणार? तर मुलगा म्हणू लागला, अजून काही दिवस करून घेऊ, मग सगळं काही ठीक होईल. त्याचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आज मला स्वतःला थांबवता आले नाही. मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मला आश्चर्य वाटले त्यांनी दरवाजा आतून का लावला होता. दरवाजा बंद करण्याचे कारण काय होते? आता हवामानसुद्धा बदललं होतं. त्यांनी दार उघडा ठेवूनच झोपायला हवं होतं. मी पुन्हा पुन्हा दार ठोठावू लागली, पण असे ठोठावल्यावरही त्यांना दार उघडायला अर्धा तास लागला. आणि त्यानंतर जेव्हा मी खोलीत पाहिलं तर खोलीत त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं आणि दोघेही झोपेतून जागे झाल्यासारखा चेहरा करून बसले होते. मी म्हणाली, एवढ्या उशिरा दार उघडले? ते म्हणाले, आम्ही झोपलो होतो. मी म्हणाली, खोटं बोलू नका, तुम्ही लोक जागे होते आणि बोलत होते. ते म्हणाले की आम्ही यावेळी का उठणार? अशी कशाला बोलत आहेस? आमचा कोणता उद्या पेपर आहे आणि आम्ही कुठली परीक्षा देणार आहोत, त्यासाठी आम्ही तयारी करत उठत बसलो आहोत. आम्ही झोपलो होतो. मला त्या दोघांच्या कृती समजल्या नाहीत. माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नव्हते. मला त्यांचे शब्द समजू शकले नाही, कारण ते दोघेही झोपेतून उठल्यासारखे बसले होते. त्यानंतर मी त्यांना काहीच बोलले नाही आणि तिथून निघून गेले. पण काहीतरी गडबड असावी असे मला वाटायचे. एके दिवशी माझ्या मुलीच्या हातावर निळ्या रंगाच्या खुणा होत्या. हे पाहून मला आश्चर्य वाटले. या जखमांच्या खुणा होत्या. तिला काय झाले होते ते मला समजू शकले नाही. मी तिला विचारले असता तिने सांगितलं की सुरीने लागली आहे. मला प्रश्न पडला. मी तिला विचारू लागले, पण सुरी तर बोटाला जखम करू शकते, बाजूला नाही. मला समजले होते की माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. कधी ती बेशुद्ध व्हायची, कधी तिच्या अंगावर विचित्र खुणा असायच्या, तर कधी ती तिच्या अंथरुणावर उठायची आणि चक्क चादर धुवायला लागायची आणि मला तिच्या खोलीत येऊ देत नव्हती. माझे मन तिच्याकडे वळत चालले होते. याचा विचार मला करायला नव्हता आणि पण ते मी करू लागले होते. ही माझी चूक होती. मी आग आणि पाणी एकत्र का ठेवले? मी असेही करायला नको होते. मी विचार केला की मला काय करायचे आहे. तरुण मुलगा आणि तरुण मुलीला एका खोलीत एकत्र झोपू द्यायला नको होते. ही चूक माझीच तर होती. या सगळ्या गोष्टी मी सांभाळायला हव्या होत्या. अभिषेक हा अदितीचा सावत्र भाऊ होता. नियत बदलायला काय वेळ लागत आहे? त्या तरुणाची काय चूक आहे? या तारुण्याच्या वयात मुलं वाईट संगतीला जातात. खरा भाऊ हा खरा भाऊच असतो आणि सावत्र भाऊ हा सावत्रच असतो. मग मी सावत्र भाऊ आणि बहिणीला एकत्र खोलीत असे झोपू शकत नाही. ही माझी चूक होती. जेव्हा आपण मुलाकडे लक्ष देत नाही तेव्हा समस्या निर्माण होतात. आईवडिलांना चांगल्या वाईट गोष्टीची काळजी घ्यावी लागते. मुले निष्पाप असतात आणि अज्ञानामुळे त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. माझ्या मनात असे अनेक विचार येऊ लागले होते. जर हे सगळं विचार बरोबर निघाले तर सर्व दोष माझाच असेल.
मी माझ्या मुलावर आणि मुलीवर लक्ष ठेवले. एक दिवस माझा मुलगा मुलीसाठी काहीतरी वस्तू बाहेरून घेऊन देत होता. मी गुपचूप त्यांचे बोलणे ऐकू लागले. तो म्हणाला की हे तुझ्या समस्येचे औषध आहे. हे औषध घे, मग सर्व काही ठीक होईल. त्याने माझ्या मुलीला त्या गोळ्या लपवून दिल्या. मला काळजी वाटू लागली की तो तिला कोणत्या गोळ्या देतोय. ती समस्या कोणती आहे जी त्या दोघांना सोडवायची आहे आणि मला त्याबद्दल काहीही माहिती होत नाही. आणि ही औषधं विचित्र का वाटत होती. माझ्या मुलीसोबत हे काय चाललं आहे. लगेच ती औषधे पकडली आणि तिच्या दुपट्ट्याच्या पदरामध्ये लपवून ठेवली. मुलगा म्हणाला, रात्री झोपण्यापूर्वी ही गोळी घे, तर दुसऱ्या दिवशी अजिबात बेशुद्ध होणार नाही. आणि 2-3 दिवस माझी मुलगी खरोखर बेशुद्ध झाली नाही, परंतु त्यानंतर कदाचित तिच्या गोळ्या संपल्या असतील आणि 1 दिवसानंतर ती पुन्हा बेशुद्ध झाली. माझा मुलगा पण घरी नव्हता, त्यामुळे आज मी तो घरी नसल्याचा फायदा घेण्याचा विचार केला. मी अतिशय हुशारीने ती चादर मुलीच्या खालून काढली आणि ती नीट फिक्स करून माझ्या खोलीत आणली. मला ती उलटून पाहायची होती की त्यावर काय आहे, ज्याने माझी मुलगी सकाळी उठल्याबरोबर ती धुवायला सुरुवात करायची आणि तिच्या आवाजाची पर्वाही करायची नाही. मी चादर उघडली तेव्हा मला काही दिसले नाही, पण नीट पाहिल्यावर त्या चादरीवर पांढरे केस होते आणि संपूर्ण चादर केसांनी भरलेली होती. हे पाहून मला आश्चर्य वाटले. ते केस कशा प्रकाराचे होते हे मला समजले नाही, कारण ते केस पूर्णपणे पांढरे होते आणि खूपच लहान होते. मला आश्चर्याचे झटके बसू लागले. मला या गोष्टी समजत नव्हत्या. मी विचार करत राहिले की हे सर्व काय चालले आहे. मी मुलामुलींच्या हालचालीवर का लक्ष ठेवू शकले नाही, म्हणूनच मी मनातल्या मनात सगळा विचार करत होते. पण मी काही केल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत माझ्या मुलीला कळले की मी चादर पाहिली आहे, म्हणून ती माझ्या जवळ येऊन बसली आणि विचित्रपणे घाबरून पाहू लागली. त्यानंतर मी तिला विचारले, काय झाले, तू एवढी चिंतित का दिसतेस. तर ती म्हणाली, आई, ती चादर कुठे आहे, मी धुतली आहे. इतकं बोलताच ती मला सोडून जायला लागली. तर मी पटकन तिचा हात धरून तिथं थांबवले आणि मी म्हणाले की त्या चादरवर जे काही आहे ते सर्व मी बघितले आहे. मला सांग, हे सर्व काय आहे. तू इतके दिवस माझ्यापासून काय लपवत आहेस. मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या डोक्यात खूप वाईट विचार येत आहेत. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि मग माझी मुलगीने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मुलीने मला सांगितले की आई, तू जसे विचार करत आहे तसे अजिबात नाही. खरं तर या घराची परिस्थिती ठीक नाही हे आम्ही पाहिले होते. दुकानही चांगले चालत नव्हते आणि भाऊसुद्धा जास्त पैसे कमवत नव्हता, पण आम्हाला करता येईल असे कोणतेही काम मिळत नव्हते. नंतर भावाचा मित्राने त्याला एक काम दिले. खरे तर त्याने काही अतिशय शुद्ध जातीचे मांजराचे पिल्लं ठेवले होते, ज्यांची संख्या 3 ते 4 होती, परंतु त्यांना हाताळणे त्याच्या क्षमतेच्या बाहेर होते. म्हणून त्याने आम्हाला त्या मांजरीच्या पिल्लांची काळजी घेण्याचे काम दिले होते आणि त्याचे कामाचे खूप सारे पैसेसुद्धा दिले होते. खरं तर भाऊ दिवसभर तिथंच असायचा, पण भावाला रात्री आराम करावा लागायला म्हणून तो त्या मांजरीच्या पिल्लांना घरी खोलीत आणायचा आणि मी त्यांना सांभाळायची. त्यांचे केस सकाळी चादरावर असायचे, जे मी सकाळी धुत असे, कारण आम्हाला माहिती होते की तुला अशा गोष्टी आवडत नाहीत आणि आम्हाला हे सर्व तुला सांगायचे देखील नव्हते की हे सर्व काम आम्ही करत आहोत. आणि मला नंतर कळले की मला मांजरीच्या पिल्लांची ॲलर्जी आहे, त्यामुळे मी सकाळी बेशुद्ध व्हायचे. भावाने माझ्यासाठी जी औषधं आणली होती ती सुद्धा त्याच गोष्टीची होती की त्यामुळे माझी ॲलर्जी कमी व्हावी. आई, भावाचा तो मित्र खूप श्रीमंत आहे ग, आणि या कामासाठी तो आम्हाला खूप पैसे देत होता. तो आम्हाला दररोज 1000 रुपये देत होता आणि आज त्या पिल्लांचा आपल्या घरी शेवटचा दिवस होता, कारण आता तो त्यांना दुसऱ्या शहरात घेऊन जाणार आहे आणि आम्ही इतके पैसे कमावले आहेत की आपण त्या खोलीचे छप्पर देखील बनवू शकतो आणि आपण घरासाठी चांगला चुंगला किराणासुद्धा आणू शकतो.
आम्हाला माहीत आहे की तुला पाळीव प्राणी आवडत नाहीत, म्हणूनच आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही. पण आमच्याबद्दल काय विचार केलास? तू आमच्यावर एवढा संशय घेतलास. आमच्याबद्दल तू बोललेल्या सर्व गोष्टी आमच्या हृदयात बाणाप्रमाणे गेल्या होत्या. मला माहिती आहे की तो माझा सावत्र भाऊ आहे, पण तो माझ्या खऱ्या भावापेक्षा जास्त आहे. त्याने प्रत्येक वेळी फक्त आपलाच विचार केला आहे. तसं तर आपण त्याचे कोण आहोत? त्याचे वडील हे जग सोडून गेले आहेत आणि त्याचे नातेवाईक देखील आहेत जे आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. तो त्यांच्याबरोबर जाऊन राहू शकतो, पण तरीही तो तिथे न जाता आपल्यासोबत राहतो आहे, कारण तो कधीच आपल्याला एकटे सोडून जाऊ इच्छित नाही. तो नेहमी मला त्याची खरी बहीण मानतो, सख्खी बहीण मानतो. त्याने माझ्यासोबत कधीही चुकीचे काम केले नाही आणि तो आपल्याला सपोर्ट करतो. तो आपल्यासाठी खूप काही करतो. तो दिवसभर काम करतो, म्हणूनच मी त्याला रात्री मदत करायची. तो म्हणायचा की तू रात्रीही सर्व कामं करशील तर तुला त्रास होईल. तो दिवसभर मेहनत करायचा, म्हणूनच मी त्याला रात्री आराम करायला सांगायची की मी पिल्लांची काळजी घेईन, म्हणून मी त्याला मदत करत होते. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. या गोष्टीचा विचार करून मला स्वतःचाच खूप राग येत होता. मी माझ्या मुलाबद्दल जेवढा चुकीचा विचार करत होते, माझी मुलं त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेत. मी त्यांच्याबद्दल इतका चुकीचा विचार केला जो मी करायला नको होता. आम्ही हे अभिषेकला सांगितले नाही. अदितीने त्याला काहीही सांगितले नाही की मला संपूर्ण गोष्ट कळाली, कारण आता हे काम संपले होते आणि मला त्याच्या नजरेत आणखी पडायचे नव्हते. काही दिवसांनी अभिषेकने त्या खोलीचे छप्पर टाकले आणि आता आमच्या घरातील खोलीही पक्की झाली. हळूहळू आम्ही खूप मेहनती झालो. आम्ही खूप मेहनत करू लागलो. माझी मुलगी पण घरी मुलांना शिकवू लागली. आमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ लागली. हळूहळू इतकी चांगली झाली की आमच्या घरात अडचणी उरलीच नाही. आयुष्यात माझ्यावर खूप वाईट वेळी आल्या होत्या, पण चांगली गोष्ट अशी आहे की मला खूप पवित्र आणि चांगली मुले मिळाली होती, मग ती माझी स्वतःची असो किंवा इतर कोणाची. देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही मुले खूप मेहनती आहेत आणि त्यांना समजले आहे की आता त्यांचे दिवस काम करायचे आहेत. हातावर हात ठेवून बसायचे नाही, कारण वडिलांची सावली त्यांच्या डोक्यावर नव्हती आणि मी पण काही विशेष करू शकले नाही. त्यांना याही गोष्टीची जाणीव होती आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. देवाच्या कृपेने आता सर्व काही ठीक आहे. परमात्माचे लाख लाख आभार मानले आणि असे काहीही झाले नाही. पण तसं घडलं असतं तर मी कुठेही गेली असती. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की देवाला जे पाहिजे तेच घडतं. माझी मुलं खूप समजूतदार आहेत आणि त्यांच्या मनात असं काहीही नव्हतं. पण तरीही मी अशा मातांना सल्ला देईन की त्यांनी आपल्या मुलाबद्दल या बाबतीत थोडी खबरदारी घ्यावी आणि माझ्या मुलांसोबत मी ऐकलेली चूक त्यांनी पुन्हा करू नये. मी दोघांनाही एकच खोलीत झोपायला सुरुवात केली. ते एका खोलीतच राहू लागले, कारण जे काही घडले ते घडू शकले असते आणि झाले असते सर्व काही संपले असते. माझी मुलं समजूतदार होती. कदाचित त्यामुळेच माझ्यासोबत असं काही झालं नाही. पण तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या, तुमच्या आयुष्याचीच काळजी घ्या आणि ते कधी काय करत आहेत याची पूर्ण माहिती ठेवा. मुलांवर प्रेम करण्यासोबतच काही काटेकोरपणे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्याकडून कोणती चूक होत आहे आणि काय नाही या सर्व गोष्टीबद्दल त्यांच्याकडून माहिती करून घेत राहा. आणि लक्षात ठेवा की मुलं मोठी झाल्यावर त्यांना एका रूममध्ये झोपवू नका. तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.